खरं तर तुम्हाला मी अध्यक्ष झाल्यापासून या किल्ल्यासाठी आपल्या या महाराष्ट्राचे लाडके तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील, यांनी खऱ्या अर्थाने जी काही आपली पुरातत्व खात्याकडे असलेली किल्ले आहेत यांचं सुशोभीकरण करणं आणि त्या किल्ल्यांचं जतन करणं याचा एक पूर्णपणे महाराष्ट्राचे जेवढे किल्ले गडकिल्ले आहेत याचं आम्हाला सुशोभित करण्यासाठी या किल्ल्याला मागच्या 50 वर्षात केव्हाही 5 रुपयेसुद्धा फंड कुठल्या शासनाकडून मिळाला नव्हता, फक्त डागडुजी कारण. पण शिंदेसाहेबांनी याच्यासाठी पर्यटन विभाग असेल, PWD असेल, पुरातत्व खातं असेल, 50 वर्षानंतर 20 कोटीचा निधी या ठिकाणी आम्हाला प्राप्त केलेला आहे. आणि आपण पाहताय की या ठिकाणी पूर्ण दगडाचं बांधकाम नाविन्यपूर्ण होतं आहे आणि आता बऱ्यापैकी काम 50% 60% काम पूर्ण झालेलं आहे. आता आपली ही कमान आहे खालची तुमची, ती कमान आपण करतो आहे. त्याच्यानंतर मागचा बुरुज आपण करतो आहे. अजून आपण साहेबांकडे 25 कोटीची निधी मागितलेली आहे की पर्यटन विभाग असेल, PWD विभाग असेल, पुरातत्व खातं असेल, या माध्यमातून हा जो मोकळा परिसर आहे, कारण की पुढची जी नवरात्र उत्सव आपली असते गणपतीनंतरची, त्या उत्सवामध्ये हजारो नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत असताना जागा खूप कमी पडत चालली आहे दिवसेंदिवस. त्यामुळे हा परिसराचा पूर्ण विकास झाला पाहिजे आणि नदी खाडी जी आहे त्या खाडी किनाऱ्यापर्यंत हे मॅरिटाईम बोर्डाची जागा आहे ती ताब्यात घेऊन या ठिकाणी पूर्ण किल्ल्याचा विकास करण्याचा आमचा शिवसैनिकांचा मानस आहे. आमच्या जे काही दुर्गा भक्त असतील, जे काही शिवप्रेमी असतील, या सगळ्यांचा हा मानस आहे आणि आम्ही लवकरच एकनाथ शिंदे साहेबांकडे हा पुटपराव करतोच आहे. पुढील काळामध्ये हे टप्प्याटप्प्याने ही सगळी कामं मार्गी लागतील आणि येणाऱ्या काळामध्ये हे पर्यटन स्थळ म्हणून दुर्गाडी किल्ला आहेच, ऐतिहासिक शहर म्हणून आहेच, पण याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ह्या शहराची ओळख निर्माण करण्याचं काम आमच्या मार्फत, आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्फत या ठिकाणी करून घेणार आहोत. याचा मोठा आनंद आम्हाला आणि आम्ही दुर्गा भक्त म्हणून येणाऱ्या काळात सर्व दुर्गा भक्तांना, सगळ्या कल्याणकारांना गुढीपाडव्याच्या मी शुभेच्छा देतो. साधारणतः नूतनीकरणाला किती वेळ जाईल? साधारणतः नूतनीकरणाला टप्प्याटप्प्याने फंड येत असल्या कारणाने वर्षभरामध्ये हा सगळा काम होईल. आता आम्ही ही नवरात्र संपली की जो काही मागच्या परिसराचं कमानीचं काम आहे ते चालू करतो आहे आम्ही तातडीने. त्याच्यासाठी 5 कोटी निधी उपलब्ध झालेला आहे आणि तो लवकरच काम सुरू होईल.